पडतायत. आता मार्केटमध्ये स्टेरॉइड म्हणजे अॅनाबॉलिक स्टेरॉइड आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हे 2 स्टेरॉइड येतात. मेजरली स्टेरॉइडचं उत्पादन कशासाठी केलं गेलं की जेव्हा एखादी सिरियस केस ऑपरेशन असते त्याला त्रास कमी व्हावा किंवा त्याच्या पेन्स होणं स्वेलिंग होणं यासाठी स्टेरॉइड दिलं जातं, थोडक्यात शांत करण्यासाठी. याचा वापर ह्यांनी चांगल्या बैलाला स्टेरॉइड दिलं, त्याचं ब्लड जो हे असतो सर्क्युलेशन असतं ते वाढतं, त्याचं जे ऑक्सिजन इंटेक असते त्यासाठी आपल्याला ब्रीड जे घ्यायचे ते आपण लहानपणापासून जे घेणार आहे त्याचे संगोपन कसं करायला पाहिजे, कुठली जात निवडायला पाहिजे. वैरण ही तुम्ही 2 ते 3 वेळा दिवसात टाकायची, जास्त तुम्ही समजा एक टायमिंग ठरवा की सकाळी 10 वाजेपर्यंत वैरण टाकायचे, त्याच्यानंतर टाकू नका, 4 तासाला रेस्ट करू द्या, रवत करू द्या. त्याची जी तोंडातली लाळ आहे त्या लाळमध्ये सगळ्या एन्झाईम्स असतात, त्या एन्झाईम जाऊन रुमन, रेटिक्युलम, ओबेझम. मित्रांनो नमस्कार, आपण वेगळ्या मुलाखती घेत असतो, परंतु हा व्हिडिओ माझ्यासाठी नसून किंवा माझ्या चॅनेलसाठी नसून आपल्या सर्वांसाठी, ज्याच्या दारामध्ये खिल्लार बैल आहे, शर्यतीची बैल आहेत, खिल्लार गायी आहेत, अशासाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपलं भाग्य समजतो की आज एवढे मोठे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर शिंदे साहेब. नमस्ते. नमस्ते. थोडक्यात आपला परिचय द्या. मी डॉक्टर मनीष शिवाजी शिंदे, तसं माझं प्रॉपर गाव वेळे कामठी, जिल्हा सातारा, पण आता जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालं मी सांगलीला सेटल आहे. माझं गोवर्धन न्यूट्री केअर म्हणून गोवर्धन ब्रँडचं पशुखाद्य आहे, गेले 25 वर्ष झालं ब्रँड आहे मार्केटमध्ये. आणि आज आता त्याच्यातून एक नवीन आम्ही हे केलं की बाबा शर्यतीच्या बैलांसाठी, तसं तर प्रॅक्टिसमध्ये मी शर्यतीचे बैल सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक परत करत होतो, परंतु फीडसाठी म्हणून बाबा शर्यतीच्या बैलांचं एक फॉर्म्युलेशन इंट्रोड्यूस केलं आम्ही. आता बरेच 3-4 वर्ष झालं, तेव्हा ट्रायल्स एरर्स बऱ्याच घेतल्या, घेतल्यानंतर आम्ही एक फायनल स्टेजला पोहोचलो. मी स्वतः काही ते विकत नाही, पण शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतो बाबा कसं व्हावं किंवा काय व्हावं, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना देतो. मी माझ्या फॅक्टरीमध्ये खिलाराचं मी शर्यतीच्या बैलांसाठी खाद्य स्वतः तयार करत नाही, परंतु कोणाला शेतकऱ्याला पाहिजे असेल तर मी सगळ्या त्यांना गाईडलाईन देऊ. नक्कीच मित्रांनो बघा, स्वतः शर्यतीच्या बैलांसाठी पण मार्गदर्शन एवढं मोठं आहे की डॉक्टर, एक मला आता सांगायचं, मी विचारायचं तुम्हाला की आज शर्यत आणि नवीन अनेक लोक या क्षेत्रामध्ये उतरतायत, बैल घेतायत थोडे दिवस आणि त्याच्यामध्ये त्यांचं बरबादी होते की बैल पळत नाही किंवा काय, किंवा अनेक ठिकाणी इंजेक्शनचं किंवा स्टेरॉइडचा विषय होऊ लागलाय. तर यावरती थोडंसं काय? आता पहिल्यांदा म्हणजे सुरुवात आपण असे करूया किंवा शर्यतीसाठी आपल्याला ब्रीड जे घ्यायचे ते आपण लहानपणापासून जे घेणार आहे त्याचे संगोपन कसं करायला पाहिजे, कुठली जात निवडायला पाहिजे. जातीमध्ये आपल्याकडे चालतात, ते खिलार जात चालते, देवणी चालते, डांगी चालते. साधारण आपल्याला जर ते साधारण सुरुवातीला जर आणायचं असेल तर साधारण 3 वर्षापर्यंत तुम्ही त्याला सांभाळायला पाहिजे व्यवस्थित. 3 वर्षापर्यंत त्याला खाद्य पाणी सगळं करून 3 वर्ष झाल्यानंतर त्याचे जॉईंट्स वगैरे आहेत सगळं मॅच्युअर होतंय. 3 वर्षांतर तुम्ही त्याला शर्यतीच्या बैलासाठी काढू शकता. म्हणजे आता आदत मध्येच लोक, आता समजा मध्ये तुम्हाला दुसरा बैल घ्यायचा असेल तर त्या बैलामध्ये काय बघायला पाहिजे तुम्ही, तर साधारण बाबा बैलाचं काय की एक उंची 155 सेंटीमीटर म्हणजे 5 फुटाच्या आसपास पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे पाय जे असतात ते खूप जे असतात ते सरळ पाहिजेत, पूर्ण छाती त्याची मोठी पाहिजे, कारण शर्यतीच्या बैलांना ऑक्सिजन खूप लागतो शर्यतीसाठी, त्यासाठी ती छाती पहिली मोठी पाहिजे. मागचे जे तुमचे हे असतात ते स्लोपिंग पाहिजेत, पाय त्याचे सरळ पाहिजेत, आणि हुब जे असतात ते असे फ्लॅट नाही पाहिजेत. खालची जी आपण मच्छी म्हणतो का नाही ती सरळ पायाबरोबर पाहिजे, फ्लॅट होता कामा नये, त्यामुळे ते बैल पळता येत नाही, त्याला ती काळी पाहिजे पूर्ण. हे झालं. त्याच्यानंतर आता तुम्ही आता घेतलं बाबा बैलाची चालण्याची पद्धत काय, बैल बघा असे पाय टाकतात वाकडा तिकडा, ते नाही सरळ एका लाईन मध्ये चाललं पाहिजे. साधी एक रेष मारायची बैलाला, त्या रेषेवरनं चालवायचा, बैलाचे पाय कसे पडतात ते चेक करायचं, त्यानुसार ते सिलेक्शन करायचं. हा झाला आता बैल सिलेक्शनचा भाग. झाल्यानंतर बाबा आपल्याला अजून काही शंका असतील तर एक ब्लड टेस्ट करून घ्या. त्याची ब्लड टेस्ट मध्ये तुमचे हिमोरेजिक सेप्टिसिमिया, थॅलेरिसिस, ब्लॅक क्वार्टर हे डिसीज त्याला कुठलं झालंय का, अगोदर काय झालं का हे चेक करून घ्या. एक्सरे करून घ्या, त्या पोटात काय आहे का, किंवा कारण एवढे पैसे तुम्ही घालवता तर 2-3 हजार रुपये घालून तुम्हाला सगळं समाधान पूर्णपणे मिळून जाईल त्याच्या बरोबर. त्याच्यानंतर त्याचं बाबा त्याने डिवर्मिंग, आता डिवर्मिंग म्हणजे काय की आपण जंत, ते 2 प्रकारचं डिवर्मिंग येतं. एक डिवर्मिंग येतं ते पोटातले आतले जंत बाहेर काढण्यासाठी, हे दर 3 महिन्यात तुम्हाला एकदा करायला पाहिजे. मार्केटमध्ये औषधं अवेलेबल आहेत, गोळ्या आहे, लिक्विड आहे. दुसरं येतं तुम्हाला गोचेडी, पिसू वगैरे जे होतं एक्सटर्नल पॅरासाइट त्याला म्हणतात, तर त्याच्यासाठी सुद्धा इंजेक्शन आहेत, वरचं लिक्विड आहेत, ते मात्र तुम्हाला दर महिन्यात करायला पाहिजे. गोट्यावर त्याची फवारणी करायला पाहिजे. आणि जर मॅक्झिमम होत असेल तर फॉर्मॅलिन जे येतं 5 लिटरचा कॅन तुम्हाला जास्तीत जास्त 100 का 200 रुपयाला मिळतो. तो जर तुम्ही आणला तर तुम्हाला 3 महिने जातो. ते फॉर्मॅलिन जर तुम्ही पाण्यामध्ये 1:10 रेशिओ जर ते स्प्रे केलं गोट्यामध्ये तर मला नाही वाटत की तिथं कुठला रोग होईल म्हणून. हे झाले तुमचे. आता ह्याच्यामध्ये हे झाल्यानंतर पार्ट आहे तुमचा वॅक्सिनचा.
वॅक्सिनचा पार्ट आला तर आपल्या इंडियामध्ये जे होणारे वॅक्सिन म्हणजे हे आहेत रोग आहेत, एक येतो हिमोरेजिक सेप्टिसिमिया म्हणजे तुमचं रक्तहागवण. ही कधी होते? पावसाळा सुरू झाल्यानंतर. तर शेतकऱ्याला पातळ शेण त्यात रक्त पडलं की ओळखतात की हिमोरेजिक सेप्टिसिमिया झालाय. त्यासाठी लसीचं कसं बाबाला तुम्हाला प्री मान्सूनला एक लस त्याला द्यायला पाहिजे आणि दर वर्षानं परत रिपीट होते. दुसरा रोग होतो कुठला? ब्लॅक क्वार्टर. ब्लॅक क्वार्टर म्हणजे जी पाठीमागची बाजू आहे त्या मसल्स क्रिपिटेटिंग होतात, म्हणजे हात लावला तर चरचर होतोय. त्यासाठी एक वॅक्सिन येते, तेही तुम्हाला मान्सूनच्या पूर्वीलाच मारायचं आणि वर्षातून एकदा ते वॅक्सिन करायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला येतोय गावठी भाषेत तुम्ही काय म्हणतात, FMD ला काय म्हणतात, लाळ. तर ते जिभेवर तुम्हाला अल्सर दिसतात, पायाच्या नाक्यामध्ये अल्सर दिसतात, तेही तुम्हाला प्री मान्सून करायचं, एक वर्षात एक वॅक्सिन करायचं. थायलरिसिस आता प्रमाण वाढलोय, त्याला आपण मराठीमध्ये गोचिड ताप म्हणतो. गोचिड ताप म्हणजे जनावरचं टेम्परेचर हायला तर तुम्ही जर अंगावर हात ठेवला 5-7 दिवस ते टेम्परेचर राहतं, त्याच्यावर इंजेक्शन मार्केटमध्ये आहेत, ते जरी तुम्ही चेक केलं, हे 5-4 रोग तर तुम्हाला ओळखता येतात. आणि आता आलेला आहे लंपीसाठी गाठी दिसतात. म्हणजे हे मेन रोग आहेत, 5 ते 6 रोग. ह्याच्यापासून तुम्ही जर सगळं सांभाळलं तर मला नाही वाटत की कुठलं आणखीन बघावं लागेल नाही. आता शर्यतीसाठी थोडं शर्यतीकडे वळूया. शर्यतीसाठी पळण्यासाठी आता तुम्ही सांगितलं की बैल कसा निवडावा हे तर समजलं लोकांना. आणि आता जी शर्यतीची बैल काय पळतायत, काय पळत नाही, काय पळतायत, काय अचानक बंद पडतायत. आता दुसरी गोष्ट कसं आहे, याच्यामध्ये जेनेटिक कॅरेक्टर हा महत्वाचा असतो. शेतकऱ्यांना कळतंय, बऱ्यापैकी कळतं की कुठला बैल पळल काय. आपले काही शेतकरी एवढे अडाणी नाही आहेत की बाबा कुठला बैल चांगला आहे किंवा हे करतात ते घेतात. त्याच्यानंतर खाद्याविषयीचे जे घ्यायचे जे हे आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित नसतं की आपण नक्की त्याला काय घालायला पाहिजे. याचा बैल पळाला, त्याला काय खायला घातलं की शेतकरी त्याच्या मागे पळतात. म्हणजे आपण जसं 1 मेंढरू पळलं की त्याच्या मागे सगळेजण पळतात, त्याप्रमाणे ती सिस्टम चाललेली आहे. आता हे घातल्यानं कसं आहे, त्यावेळी बैल तुमचा समजा एक 500 किलोचा असेल तर त्याला ग्रीन फॉडर जे आपण हिरवी वैरण म्हणतो ते बॉडीच्या 10% पाहिजे. पाणी त्याच्यामध्ये तुम्हाला बैलाचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते बॉडीच्या 10% पाहिजे. समजा 500 किलोचा बैल असेल, 50 लिटर पाणी घ्यायलाच पाहिजे. 50 लिटर त्याला ग्रीन पावडर गेलीच पाहिजे. साधारण 7 ते 8 किलो तुमचं कडबा वगैरे असेल ते. आणि मग तुम्ही जे खाद्य चारणार कंपाऊंड फीड ज्याला आपण म्हणतो, कंपाऊंड फीड मध्ये कसं त्याच्यामध्ये एनर्जी, प्रोटीन, ऑइल, फायबर, विटामिन्स, मिनरल्स वगैरे सगळं बॅलन्स केलेलं असतं. ते त्याला दिवसातून 3 ते 4 किलो द्यायला पाहिजे. असताना बैलाला पाणी तुमचं गेलं पाहिजे, दिवसातून 2 ते 3 टाइम तुम्हाला पाणी द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन गोष्ट, हे सगळं डायजेस्ट होण्यासाठी रवत करतो बैल. रवताला येते, दिवसातून 100 ते 150 वेळा बैल रवत करत असतो. आणि तोंडामधून त्याची जवळजवळ 200 लिटर लाळ ही त्याच्यात मिक्स होत असते. ही मिक्स झाल्यानंतर हे सगळ्यात बैलाला दिवसभर आता तुम्ही सुद्धा 8 लाखाचे टाकताय, 8 ला वैरण टाकताय, 9 ला टाकताय, 10 ला टाकताय, त्या बैलाला रवत करायला वेळ मिळत नाही. ते खाल्लेलं जे तुम्ही अन्न असतं ते काय पचत नाही, त्याला इंडायजेशन म्हणतो आपण त्याला. तर हे व्हायला नाही पाहिजे. रात्रीचं बघा, रात्रीचा बैल बसला व्यवस्थित रवत वगैरे, सकाळी तुम्हाला बैल फ्रेश दिसेल, पण ही दिवसा होत. त्याच्यामुळं टाइम 2 वेळाच वैरण ही तुम्ही 2 ते 3 वेळा दिवसात टाकायची, जास्त नाही. तुम्ही समजा एक टायमिंग ठरवा की सकाळी 10 वाजेपर्यंत वैरण टाकायचे, त्याच्यानंतर टाकू नका, 4 तासाला रेस्ट करू द्या, रवत करू द्या. त्याची जी तोंडातली लाळ आहे त्या लाळमध्ये सगळ्या एन्झाईम्स असतात. त्या एन्झाईम्स जाऊन रुमन, रेटिक्युलम, ओबेझम आणि अबोबेझम हे 4 कंपार्टमेंट असतात. त्याच्यामध्ये जाऊन ते पहिलं जे रुमिनन जे असतं त्याच्यामध्ये सगळं जातं, गेल्यानंतर फर्मेंट होतं, फर्मेंट होऊन रवताला परत येतं, दुसऱ्यांदा परत आत जातं, ते जातं रेटिक्युलम मध्ये, तिथं सगळं ऍब्झॉर्ब होतं. त्यानंतर अबोमॅझम म्हणून एक भाग असतो, तिथं तो तुमच्या खाद्यातनं दगड, तुमची खिळे मुळे काय गेलं असेल ते अबोमॅझम मध्ये स्टोअर होतं आणि मग ते बाहेर फेकलं जातं. नक्कीच. थोडक्यात आपण म्हणतो की रवत केला की बैल फ्रेश आहे. फ्रेश हे सगळ्यात मेन. हे झालं रवता विषय. आता जेव्हा तुम्ही कंपाऊंड फिडिंग करता, तुम्हाला हिरवा चारा आला, वाळा चारा आला, पाणी किती प्यायला पाहिजे. आता हे सीझन वाईज बदलत असतं. थंडीत तुमचा बैल कमी पाणी पिणार, पावसाळ्यात कमी पिणार, पण उन्हाळ्यामध्ये मात्र 30% पाण्याचं हे वाढतं. त्यावेळी मात्र तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. आणि आता कॅल्शियम किंवा मीठ आपण म्हणतो त्याच्यावर बोलतो. आता कंपाऊंड फीड मध्ये कसं असतं, जेव्हा तुम्ही 1% प्रोटीन देताय त्यावेळी त्याला 4% एनर्जी, 1:4 ही एनर्जी जायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची तुम्ही दिवसभर जी वैरण घालता त्याच्यामध्ये त्याला फायबर साधारण 24 to 25% हे फायबर गेलं पाहिजे, कारण फायबर ही तेवढंच महत्वाचं असते. नाहीतर मग कसं होतं, रुमिनंट पीएल तुमचा कमी होईल, पीएच कमी झाला की परत इंडायजेशन होणार. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्शियम टू फॉस्फरस रेशिओ असतो, तो 2:1 हा मेंटेन करावा लागतो. आता ही सायकल असते, 1% प्रोटीन, 4% एनर्जी, 2:1 कॅल्शियम, त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, 50 आयु आणि व्हिटॅमिन D3 आणि हे सगळं प्रपोर्शनली घातलं की ते तुमचं फीड व्यवस्थित डायजेस्ट होतं. मग तुम्हाला शेणाची याची कुठलीही तक्रार राहणार नाही अजिबात. आणि त्याच्यानंतर मग कसं होतं की ज्यावेळी तुम्ही शर्यतीला बैल पळवता, तो बैलाला घाम येतोय, लाळ गळते, त्यावेळी त्याला तिथे इलेक्ट्रॉल पावडर जी असते साधी मिळते, तुम्हाला 10-20 रुपयाला मिळते. त्याचे एक तर तुम्ही शर्यतीला जायच्या अगोदर घाला
किंवा शर्यतीवरनं आल्यावरनं घाला, म्हणजे बैलाचं जे स्ट्रेस होतो तो कमी होतो. आता याच्यामध्ये अजून आता गैरसमज असे आहेत की मीठ, युरिया आणि मळी किंवा जागरी पावडर म्हणा, ते वापरायला पाहिजे का नको वापरायला पाहिजे. आता कसं होतं, मीठ हे आता तुम्ही जगाच्या पातळीवर कुठेही जावा, मीठ हे मेटाबॉलिझम वाढवतो, त्यानंतर तुमचं पाण्याचं इंटेक वाढवतो, खाद्याची पॅलेटेबिलिटी वाढवतो. त्यामुळे मीठ हे आपण जसं कालवणात मीठ टाकतो सगळी चव मीठ येते, हे मीठ गरजेचं आहे. ते किती पाहिजे चवीला, तर त्याच्यामुळे तुमचं जे डिहायड्रेशन होतं बैलाचं, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड असतं. क्लोराईडमुळे तुमचं डिहायड्रेशन थांबतं पूर्ण. त्यासाठी मीठ हे गरजेचं आहे. तर ते किती पाहिजे, टोटल 1% ऑफ द फीड. तुम्ही दिवसभरात जे खाद्य घालता त्याच्या 1%. आता दुसरा आहे की येतो युरिया. तर बऱ्याच शेतात समज गैरसमज आहेत की बाबा युरिया खातात शेतात टाकतो तो आपण. युरिया म्हणजे एनपीएम, नॉन प्रोटीजिनस प्रोटीन आपण त्याला म्हणतो. ते काय करतं, आत गेल्यानंतर मेटाबॉलिझम सुधारवतो, त्याचं कन्व्हर्शन होतं अमोनियामध्ये. अमोनिया झाल्यामुळे कळतो रुमिनंट जो मायक्रोफ्लोरा जो असतो त्याच्यामध्ये वाढ होते. वाढ झाल्यामुळे जनावरांची फर्मेंटेशन चांगलं होतं, एकदम फर्मेंटेशन जे आहे ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं. हा झाला पहिला पार्ट युरियाचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं युरिया जर तुमचं टॉक्सिसिटी झाली तर ते ओळखायची कशी, तर लगेच तुमचे डोळे श्रंकन होतील, चलावा जादा होईल. इमिजिएट काय करा, झालं चुकून एखाद्या वेळी होते जास्त झालं किंवा काय, इमिजिएट बैलाला पाणी पाजा, व्हायनेगर द्या, तुमचं क्लिअर आणि डेक्स्ट्रोज सलाईन चढवा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तसंच मिठाची जरी टॉक्सिसिटी झालं तर तुमचा बैल जास्त पाणी पिईल, दांडळे तुम्हाला हगवून पातळी. तसंच तुमचं आता मोलॅसिस किंवा जॅगरी पावडर वापरतो, ते तुमचं फर्मेंटेशन मध्ये चांगलं मदत करतं. व्यवस्थित फर्मेंटेशन तुमचं व्यवस्थित झालं, डायजेशन व्यवस्थित झालं की बैलाला दुसरा कुठला प्रॉब्लेम राहत नाही. अनलेस आणि अनटिल त्याला कुठली गरज पडते तोपर्यंत तुम्ही काय वर्ण वापरू नका. नक्कीच. आणि आता थोडस स्टेरॉइडचं किंवा या गोष्टी चालल्यात. हा, आता याच्यामध्ये सर आता वरच्या भागातून येतात, एकदम पळतात आपल्याकडून, अचानक परत बंदच पडतायत. आता मार्केटमध्ये स्टेरॉइड म्हणजे अनाबॉलिक स्टेरॉइड आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हे 2 स्टेरॉइड येतात. मेजरली स्टेरॉइडचं उत्पादन कशासाठी केलं गेलं की जेव्हा एखादी सिरियस केस ऑपरेशन असते त्याला त्रास कमी व्हावा किंवा त्याच्या पेन्स होण्या स्वेलिंग होण्या यासाठी स्टेरॉइड दिलं जातं, थोडक्यात शांत करण्यासाठी. याचा वापर ह्यांनी चांगल्या बैलाला स्टेरॉइड दिलं, त्याचं ब्लड जो हे असतो सर्क्युलेशन असतं ते वाढतं, त्याचं जे ऑक्सिजन इंटेक असतं तो वाढला जातो. तो वाढल्यानंतर बैल तुम्हाला तात्पुरता पळायला दिसतो. पण त्याच्यामध्ये बऱ्याच केसेस मध्ये होतं की समजा ब्लड तुमचं प्रेशर वाढलं, डायरेक्ट हार्ट तुमचं अरेस्ट होतं, अरेस्ट होऊन जागेवर बैल खालास होतो. हे झालं तुमचं अनाबॉलिकचं. कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये कसं होतं, लिगामेंट टेंडन्स त्याच्या जीवावर बैल पळत असतो. जे आपले ह्याचे जे लिगामेंट्स असतात किंवा नर्वस सिस्टम असते ती तुमची फेल होऊन जाते कंटिन्यूस वापरल्यामुळे. तर याच्यावर बऱ्याच कंट्रीमध्ये जवळजवळ सगळीकडे बॅन आहे, त्यामध्ये सुद्धा बॅन आहे. हे न वापरलेलं चांगलं. पण आता काही शेतकरी लोक ऐकत नाहीत, कुठून ना कुठून तरी आणतात, वापरतात, करतात, कारण त्यांना त्यांचा स्टेटसचा प्रॉब्लेम. ते स्टेटस हे सगळं स्टेटस मटेरियल आहे, बाकी काही नाही. नक्कीच एक नॅचरलीच बैल पळवावा आणि तो टिकून पळायचा असेल तर तुम्हाला बॅलन्स डाएट द्या. हे सांगितलं एवढं तर तुम्ही पाळलं व्यवस्थित, काही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठलाही डॉक्टर एक ठेवत असाल की ज्याला तुमच्या बैलाची हिस्ट्री माहिती आहे, एकाकडून ट्रीटमेंट करा. समजा जर तुमचं नसेल, त्या जो डॉक्टर अवेलेबल नसेल तर त्यांना विचारा, त्यांना सांगून त्यांच्या अंडर तुमच्या बैलाचं डिटेल माहित असते, त्याच्यामुळे तुमची प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकेल. नक्कीच एकाच डॉक्टरकडून ट्रीटमेंट करा, कोणी असू देतो. असं काय म्हणत नाही की याच्याकडून करा त्याच्याकडून करा. तुमचा जो कोणी लोकल अवेलेबल असेल त्याला तुमच्या बैलाच्या सवयी माहित असतात, त्याच्या बैलाची ट्रीटमेंट माहिती असते, अलर्जी कंडिशन माहित असतात, त्यामुळे तो तुम्हाला योग्य ट्रीटमेंट करेल. समजा तो अवेलेबल नसेल तो दुसऱ्या डॉक्टरला कुठून पाठवून त्याला सांगून देईल, असं तुम्ही ते मॅनेज करा. काही बैल लंपी नंतर जास्त पळायला लागले होतं ना, असं काय नाही. लंपी जो आहे, जर हे झालं की बाबा लंपी जरी आजार जरी झाला त्यातनं प्युअर झालं तर रिगेन बॉडी होत नाही असं नाही ना. माणसाची बॉडी तुमच्या कॅन्सर मधनं रिगेन होते, सगळ्यात पॅरालिसिस मधनं रिगेन होते. इथं बैल याला रेजिस्टन्स पॉवर माणसाच्या 500 पटीने जादा आहे ना. माणसाचा जो रेजिस्टन्स पॉवर आहे त्याच्यापेक्षा तुमच्या जनावरचा 500 पटीने जादा आहे. त्याच्यामुळे कुठल्या डिसीज मध्ये अडकलं तर बैल रिकव्हर परत होणार नाही असं होऊ शकत नाही, व्हायलाच पाहिजे. नक्कीच. आता पाय बी मोडला तर मग तो मुश्किल आहे. नक्कीच. धन्यवाद सर, खरोखर खूप चांगली माहिती दिली आणि शेतकऱ्यांना याच्यापासून नक्कीच चांगला फायदा होईल. बघा, त्यांनी एवढंच सांगितलं की नॅचरली सगळ्या गोष्टी वापरा आणि तरच तर तुमची बैल टिकून पाहणार आहेत. आणि मग आता बघतोय आपण अनेक बैल अटॅकनं जात आहेत, दुसरी 4व्या वयामध्ये बैल बरेच असं किस्से घडू लागलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही अनेक जण म्हणता बैल म्हणजे महादेवाचा नंदी, परंतु या महादेवाच्या नंदी 2 पैशासाठी महादेवाच्या नंदी बरोबर
खेळू नका. या आपल्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना बराच फायदा होणार आहे. आणि आज मुलाखतीच्या शक्यतो फॉर्म्युला देणारे डॉक्टर असे सहसा अवेलेबल होत नाही. आज मुलाखतीच्या माध्यमातून आपण डॉक्टरांना इथं आणलं. काय सांगताल थोडं? सरांना बोलवण्याचं एकमेव कारण म्हणजे असं झालं की फीडच्या संदर्भात जे काही उलट्या पालट्या चर्चा किंवा अनेक मार्केटला प्रोडक्ट येणं कॉम्पिटिटर राहणं हे आम्हाला तर माहितीच आहे. ह्याच्यात काय म्हणजे काही शंका नाही. प्रत्येकाला म्हणजे अपोजिट म्हणजे फीडमध्ये पण अपोजिट, बैलांमध्ये पण अपोजिट. मार्केटला अनेक प्रोडक्ट येणार, अनेक प्रोडक्ट बंद पडणार, काही चालणार, काही ह्या तर गोष्टी सातत्याने चालू राहणार. पण सरांना ऑन कॅमेरा आणण्याचं एकमेव कारण असं आहे की फीड बद्दल जे त्यांनी आपल्याला फॉर्म्युलेशन दिले, म्हणजे आज जे रनर ब्रँड चालतो तो सरांचा 99.99% त्याच्यात सरांचा हात आहे. म्हणजे वाटा तर त्यांचा 99.99 आहे, 1% कष्ट फक्त माझं आहे. त्याच्यामुळे ऑन कॅमेरा सरांनी या गोष्टी, प्रोटीन किती पाहिजे, एनर्जी किती पाहिजे, माझा स्टडी थोडा कमी आहे पण सरांचा स्टडी त्याच्यात भरपूर असल्यामुळे सरांनी या गोष्टी त्यांच्या तोंडाने म्हणजे सांगावं गाडा मालकांना. तीच माझी एक प्रामाणिक इच्छा होती. त्याच्यामुळे ऑन कॅमेरा सरांना आणले. त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट की असं अपोजिट वाल्यांना वाटेल की म्हणजे सरांना आणलं त्याच्यानंतर सरांचा नंबर आम्ही स्क्रीनला देणार आहे. तुम्हाला मला फॉर्म्युलेशनची काही चिंता नाहीये. 4 वर्ष झालं माझा सरांवरती विश्वास आहे, सरांचा माझ्या प्रामाणिकपणावरती विश्वास आहे. त्याच्यामुळे काय नाही, जे कुणाला काही अडचण असेल म्हणजे माझ्या अपोजिट असेल त्यांना जरी अडचण असेल त्यांनी बिनधास्त सरांना फोन करा. आपल्याला फक्त महादेवाचा नंदी हा प्रामाणिकपणे पळवायचा आहे, हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. नक्कीच. धन्यवाद ताई. ओके. आणि चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी समाजापुढे आल्या समाजापुढे चांगल्या गोष्टी निश्चित आल्या पाहिजे. कारण मला एक गोष्ट माहितीये, आज जर महादेवाचा एखादा नंदी आपण चांगला प्रामाणिकपणाने जर तो घडला तर त्याचं पुण्य म्हणजे मला पण माझ्या पदरात आहे, माझ्या लेकरांच्या पदरात आहे. त्याच्यामुळे काय नाही, मी सरांना ऑन कॅमेरा आणलं. नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद.